14 सप्टेंबर 2025 जवळजवळ 1 वर्षानंतर आपली ही पुन्हा शेतकऱ्यांची सभा इथे संपन्न होत आहे आणि या सभेचा जो काही विषय आहे किंवा पूर्व अनुमान आहे किंवा जे काही निरोप आहे ते तुम्हाला व्हॉट्सअपद्वारे सगळ्यांना पोहोचलेले आहे। या ठिकाणी या सभेसाठी उपस्थित असणाऱ्या सर्व शेतकरी बांधवांचं मी मनापासून हार्दिक स्वागत करते आणि आपल्या सभेला ठरल्याप्रमाणे या ठिकाणी मुंबईवरून आपले केस ज्यांच्या हातामध्ये आपण दिलेली आहे सर्व आपले जे काही आपल्या मागण्या आहेत ज्यांना माहिती आहे आणि आपल्यासाठी जे स्वतः हायकोर्टात आपली बाजू मांडत आहेत असे आपले वकील माननीय ॲडव्होकेट गौरव कोतनीस साहेब पुण्यावरून या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी इथे आलेले आहेत। मी त्यांचे इथे स्वागत करू इच्छिते। या आपल्या संस्थेचे सभासद माननीय गणेश भाऊ आणि पद्माकर भाऊ या दोघांना विनंती करते की त्यांनी गौरव कोतनीस साहेबांचा शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन इथे सन्मान करायचा आहे। यानंतर या सभेसाठी उपस्थित असणारे सर्व मान्यवर संघटनेत असणारे आणि कार्यकारिणीवर असणारे सर्वांचं या ठिकाणी मी हार्दिक स्वागत करते। कारण आपल्याला आधीच वेळ झालेला आहे आणि आपल्याला महत्त्वाची गोष्ट म्हणजे जो काही आपला मार्गदर्शनाचा सत्र आहे ते खूप महत्त्वाचं आहे। त्या मार्गदर्शनाकडे आपण वळणार आहोत। तत्पूर्वी आलेल्या सर्व सुज्ञ ज्येष्ठ श्रेष्ठ आणि माझ्या शेतकरी बांधवांचं पुनश्च या ठिकाणी मी सभेमध्ये हार्दिक स्वागत करते आणि या सभेचा प्रास्ताविक नाही पण या सभेबद्दल थोडीशी 2 शब्दांची चर्चा तुमच्यासोबत करते। आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपण MIDC ने बाधित आहोत म्हणजे आपल्या जमिनी MIDC भूसंपादित करण्यासाठी शिक्के दिलेले आहेत आणि आपल्याला 1, 2, 3 अशा नोटीस सुद्धा आलेल्या आहेत। या पूर्वीची आपली इतिहास जर बघितला तर आपण बरेच वेळा यासाठी शासनाकडे धाव घेतलेली आहे। मग ते अलिबागला असेल किंवा अन्य कोणतेही आमदार किंवा उद्योगमंत्री यांच्या समवेत सुद्धा आपण याच्यावर चर्चा केलेली आहे। पण नंतर आपल्या असं लक्षात आलं की आपण हे सगळं करून काही उपयोग होणार नाही। आपला जर खरा न्याय हवा असेल तर आपल्याला न्यायालयाचे दरवाजे ठोकायला लागतील। ही गोष्ट सत्य आहे। काय सत्य आहे तर बघा, आपलं संविधान 4 सूत्रांवर अवलंबून आहे। स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय। तुम्हाला माहिती असेल रस्त्यामध्ये एखादा गुन्हा घडत असेल तर आपण काय म्हणतो, अरे गुन्हेगारी तर सुरू आहे। पण ज्याच्यावर अन्याय होतो तो जर पोलिसांपर्यंत गेला नाही तर कारवाई होणार नाही। पोलीस काय म्हणणार, अहो आमच्याकडे केसच नाही अशी आली, आम्ही काय करणार। न्यायालयाची गंमत पण तशीच आहे। न्यायालय असं म्हणतो कोणीही याचिका दाखल करत नाही तोपर्यंत आम्ही न्याय देऊ शकत नाही। यंत्रणा आहे पण यंत्रणेला सामोरे जाणारा व्यक्ती जेव्हा येईल तेव्हा ती यंत्रणा सुरू होते। तुम्हाला तुमच्या घरी बसून तुम्ही ओरडत राहिलात आमच्यावर अन्याय होतोय तुम्हाला कुणीही न्याय द्यायला येणार नाही। त्यासाठी तुम्हाला न्यायालयापर्यंत जायला लागेल, त्यांचे दरवाजे ठोकायला लागतील। आपला एक सक्षम माणूस आपल्या वतीने आपलं म्हणणं सांगणारा द्यावा लागेल। तो म्हणजे कोण तर वकील साहेब। आपलं म्हणणं त्यांनी त्यांच्या भाषेत सांगायचं, आपल्याला पण सांगता येईल पण न्यायालयाची भाषा, त्यात असणारे कलम, त्यात असणारे विचार, त्यात असणाऱ्या प्रत्येक गोष्टी किंवा त्यातल्या खाचा खळगा ज्याला त्याला समजतं। जसं सोनाराने कान टोचले तरच ते कान टोचले जातात तसंच आहे। आणि म्हणून आपण मग न्यायालयाची वाट धरली आणि न्यायालयात गेलो, आपली केस प्रविष्ट केली आणि न्यायालयात गेल्यानंतर आपण आपल्या मागण्या त्यांच्या समोर मांडलेल्या आहेत की आम्हाला असा भाव पाहिजे, आम्हाला इतका भूखंड पाहिजे, आम्हाला एक सर्टिफिकेट पाहिजे, आम्हाला नोकरी पाहिजे, आम्हाला इथं प्रदूषण होतं कामा नये, आमचं पुनर्वसन झालं पाहिजे, इतके वर्ष शिक्के ठोकले 2019 पासून त्याची आम्हाला नुकसान भरपाई पण पाहिजे। आणि या सगळ्या बाबींसाठी आपल्या वकिलांनी तिथं ठोस अशा बऱ्याच मुद्द्यांवर चर्चा करून आपल्या हातामध्ये आता काय आलंय तर आपल्याला निवाडा पाहिजे होता, तो निवाडा त्यांनी दिलेला आहे। ही आपल्यासाठी खूप मोठी सुवर्ण संधी आहे की आपल्याला निवाडा मिळालेला आहे
आणि तोही कमी अवधीत. लक्षात ठेवा, जेव्हा कुठलीही शासकीय यंत्रणा काम करत असते तेव्हा त्या कामाचं मोजमाप तुम्ही वेळेमध्ये करू शकत नाही. त्यांना हवं असेल तर त्याची मर्यादा ते कितीही वाढवू शकतात, पण आपल्यामध्ये पण तेवढी ताकद लागते की आपण ती कमी करू शकतो. आपल्याला ती मर्यादा साहेबांनी कमी करून दिली. आम्हाला त्वरित निवाडा द्या आणि त्यांनी तो निवाडा आपल्याला दिला. आणि निवाड्यानंतर आता काय करायचं, आपले सगळ्यांचे विचार आहेत. तुम्ही शुद्ध आहात, तुम्ही सुशिक्षित आहात, तुम्ही आणि आणखी कोणी तुमचे मार्गदर्शक असतील त्यांना सुद्धा विचारलं असेल की आता निवाडे दिल्यानंतर आम्ही काय करू शकतो, आम्ही कुठे जाऊ शकतो, किंवा आम्हाला आता कुठलं पाऊल उचलायला पाहिजे, न्यायालयीन कुठली बाब आम्हाला करायला पाहिजे म्हणजे आम्ही त्या गोष्टीमध्ये पुढे सरकू किंवा आमचा जास्तीत जास्त फायदा करून घेऊ. आणि मग आम्ही तसा मेसेज पण दिला होता की तुम्ही तुमच्या वकिलांना विचारा, तुमच्या मार्गदर्शकांना विचारा की आता पुढे आम्ही काय करावं. निवाडा दिलाय मग आम्ही रक्कम उचलून घ्यावी, संमतीपत्र द्यावं का, आम्हाला ती रक्कम नको, आम्हाला अजून आमची मागणी करायची आहे, काय करायचंय. मग आम्हाला वकील साहेबांनी सांगितलं की जर निवाडा दिला असेल तर आपण शासनाबरोबर आता भांडण्यासाठी त्यावर प्रतिदावे करू शकतो. आणि हे प्रतिदावे कसे करायचे, त्याचा आपल्याला काय मोबदला मिळेल, काय फायदा होईल आणि कोणत्या गोष्टी आपल्याला करता येतील, या सगळ्याचं मार्गदर्शन करण्यासाठी माननीय पोतनी साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. आणि त्याचं काय मार्गदर्शन आहे ते सुरुवातीला तुम्हाला सांगतील, नंतर तुमच्या शंका असतील त्या शंकांचं सुद्धा निरसन करतील. मला असं म्हणजे सांगायचं आहे, उपस्थिती खूप कमी आहे तर आपण आता एक जे काय आहे ते लाईव्ह करत आहोत. तुम्हाला जर इच्छा वाटत असेल तर पोतनी साहेब काय बोलतात तेही रेकॉर्ड करून घ्या आणि त्यांना प्रश्न विचारा जे तुमच्या मनात असतील. कुणीही संकोच करू नका की आपल्याला काय करावं लागेल, हे केलं तर काय होईल, नाही केलं तर काय होईल, किंवा त्या खातेदारांच्या बद्दल कोणाच्या मनात शंका आहे का, सातबाऱ्याच्या बद्दल कोणा मनात शंका आहे का, ह्या सगळ्या शंकांचं निरसन तिथं होऊन जाईल आणि नंतर या ठिकाणी ही सभा संपन्न होईल. फक्त सगळ्यांना कळकतीची एवढीच विनंती असेल की तुमच्या मनात कोणतीही शंका किंतु ठेवू नका. कारण त्याचं कारण असं आहे की इथं ऐकल्यानंतर पुन्हा दुसरीकडे काहीतरी ऐकल्यानंतर पुन्हा आपलं मन विचलित होतं. तसं होतं का म्हणे. साधं उदाहरण, एखाद्या दुकानात गेलो, एखादी वस्तू आवडली पण परत एखादा म्हणून अरे इथे 300 रुपयाला ना तिकडे 200 रुपयाला, पण क्वालिटीमध्ये फरक आहे हे तिथं गेलो समजतं. म्हणजे मी सांगण्याचा उद्देश एकच आहे, आपण ज्यांना बोलवलंय ते हायकोर्टमध्ये स्वतः आपली प्रॅक्टिस करत आहे आणि त्यांनी MIDCच्या अशा हजारो केसेस त्यांच्या हाताखालून गेलेल्या आहेत. त्यांच्याकडचा अनुभव इतर कुठल्या वकिलापेक्षा नक्कीच जास्त आहे असं मला वाटतंय. आणि म्हणून सगळ्यांना कळकळीची विनंती आहे की तुमच्या शंकांचे इथे निरसन करून घ्या. या पुढील सर्व सूत्र मी पोतनी साहेबांकडे देते, त्या तुम्हाला मार्गदर्शन करतील. त्यानंतर पुढचा जो काय आहे विषय तो इथे संपन्न होईल. धन्यवाद. मॅडम जसं बोलल्या की कुठल्याही गोष्टीमध्ये जोपर्यंत तुम्ही पुढं स्वतः येत नाही आणि लढत नाही तोपर्यंत आपल्याला त्याच्यामध्ये न्याय मिळू शकत नाही. ही गोष्ट एकदम खरी आहे. आज 1 वर्षापूर्वी जेव्हा मी इथं आलो तेव्हाची परिस्थिती काय होती आणि आत्ताची परिस्थिती काय आहे हे बघूया पहिलं. मग आपण त्याच्यात पुढे सरकलो आहे का नाहीये हे सुद्धा ऑटोमॅटिकली आपल्याला सगळ्यांना समजेल. 1 वर्षापूर्वी जेव्हा मी आलो तेव्हा मला इथं समजलं की 2019 मध्ये अधिसूचना निघाली तुमची आणि तुमच्या सगळ्या जमिनी अधिसूचनेमध्ये घेतल्या गेल्या आणि MIDC साठी ह्या जमिनी वापरात येणार आहेत. आता जेव्हा अधिसूचना होते तेव्हा 2 गोष्टी होतात. एक म्हणजे तुमचा रेट जो आहे तो 2019चा फिक्स होतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्या जमिनींवरती तुम्ही आता काहीच करू शकणार नाही कारण त्या जमिनीमध्ये शेरा पडलेला असतो. गव्हर्नमेंट काय करतं MIDCच्या ह्याच्यामध्ये मुदत नाहीये त्यांना निवाडा करून घेण्याची. म्हणजे बाकीचे जे कायदे आहेत त्याच्यामध्ये दिलेलं आहे की तुम्ही 1-2 वर्षामध्ये किंवा 1 वर्षामध्ये अधिसूचना झाल्यापासून निवाडा करणं हे गरजेचं असतं. MIDC मध्ये ही तरतूद नसल्यामुळे ह्याचा गैरफायदा बरेच जण घेतात. त्यामुळे काय होतं की रेट तुम्हाला 2019चा ठरवतात आणि मग लोकांना सोडून देतात. तसंच म्हणजे काय होतं की लोकांना माहितीये की आम्हाला जे काय गव्हर्नमेंट पैसे देणार ते आम्ही बांधील आहोत जाऊन घेण्यासाठी. त्याच्यामुळे लोक थांबून राहायचं गव्हर्नमेंटनी.
ते लोकांच्या मागेही लागणार नाहीत, कारण त्यांना माहिती आहे लोकांना येऊन त्याच्यामध्ये संमती त्यांच्याबरोबर करायलाच लागेल आणि त्यांना त्यांच्याकडनं कमी रेटमध्ये पैसे घ्यायला लागतील. म्हणून ह्याच्यामध्ये आपण पहिला मार्ग काय केला की आपण ह्याच्यामध्ये रिट पिटिशन बॉम्बे हायकोर्टला केले. बॉम्बे हायकोर्टला रिट पिटिशन्स करून आपण तिथं केस जोरात चालवली. ते रिट पिटिशन केल्यामुळे गव्हर्नमेंटला समजलं की नाही, ही लोक लढायला तयार आहेत, त्याच्यामुळे त्यांना काहीतरी काम केलं पाहिजे हे त्यांना समजल्या त्यांनी त्याच्यामध्ये आपल्याला ऑर्डर झाल्यानंतर निवाडा पहिला केला. कुठला जो रस्त्याचा निवाडा आहे तो त्यांनी केला आणि त्याच्यामध्ये मोबदला डिसाईड केला. त्यामुळे काय झालं की एक स्टेप आपली पुढे सरकली. आज जो काय रेट त्यांनी दिला आहे त्याच्यामध्ये आपण काय करायचं हे मी तुम्हाला सांगेनच, पण निवाडा झाला त्यामुळे तुमचं संपादनाची जी प्रोसेस होती ती कुठेतरी थांबली. नाहीतर जे आजपर्यंत सगळं हवेमध्ये चालू होतं की बाबा की फक्त मीटिंगा होत होत्या त्याच्यामध्ये आणि गव्हर्नमेंट फक्त तुम्हाला आश्वासन देत होती त्याच्यामध्ये आणि रेट बद्दल डिस्कशन चालू होते, पण शेवटी ते पुढे कुठेच जात नव्हतं. पण आज रेट दिल्यामुळे आपल्याला पुढची जी कारवाई आहे त्याच्यामध्ये ती गोष्ट आता आपल्याला ह्याच्यापुढे करता येणार आहे. सो पहिलं म्हणजे मी तुम्हाला सगळ्यांना आमच्यामध्ये विश्वास दिल्याबद्दल की आम्ही ही गोष्ट तुमच्यासाठी करून आणू शकतो त्याच्याबद्दल माझ्याकडनं धन्यवाद तुम्हाला सगळ्यांना पहिली गोष्ट. आणि ती आपण करूनही आणली. आज तुमच्या सगळ्यांचा जो रस्त्यामध्ये लोक आहेत त्यांचा निवाडा झालेला आहे त्याच्यामध्ये आणि तुम्हाला मोबदल्याच्या नोटिसा पण आलेल्या आहेत. आपलं दुसरी याचिका जी आहे ती अजून कोर्टात चालू आहे, त्याच्यामध्ये MIDC ची दुसरी जमिनी आहेत त्याच्यामध्ये अजून त्यांनी निवाडे केले नाहीयेत. पण आता मला जे दिसतंय हे फक्त त्यांनी काय केलं, मुद्दामून कमी रेट काढून लोकांना असं दाखवायचा प्रयत्न केलाय त्याच्यामध्ये की बाबा की आम्ही हा रेट काढलाय, हा रेट तुम्ही घेतला नाही तर तुम्हाला आम्हाला निवाडे करायला लागतील. बट ह्याचा मागचा उद्देश, ह्याच्या मागे काय आहे हे सगळं समजून घेणं गोष्ट हे खूप इम्पॉर्टंट आहे. आपण MIDC होतोय ह्याला आपण कुठेही बंद नाही करत आहोत किंवा आपण थांबवत नाहीयेत. आम्ही हायकोर्टला सुद्धा आपण याचिका जी केली आहे ती बाबा की आम्हाला MIDC नको ह्या कारणासाठी केलेलीच नाहीये. MIDC होतीये, पण आपण आपलं फक्त म्हणणं काय आहे सेकरे की तुम्ही आम्हाला जो मोबदला आहे तो व्यवस्थित द्या. त्याच्यामध्ये आपलं एवढंच त्याच्यामध्ये मागणी आहे आणि ती जी आहे ती कायद्यामध्ये आपण कशी बसू शकतो ही आम्ही त्या पद्धतीने ती बसून कोर्टासमोर मांडून त्याच्यामध्ये आपले ऑर्डर झाल्या त्याच्यामध्ये. आणि मग त्याच्यानंतर त्यांनी पहिला निवाडा पण केला, दुसऱ्या निवाड्याला पण आपण त्यांना भाग पाडूच या त्याच्यामध्ये. आता पहिली गोष्ट जो निवाडा झाला त्याच्यामध्ये आता ह्याच्यामध्ये आपण पुढं काय करायचं. आता ह्यांनी काय केलंय तुम्हाला मी सगळं त्याच्यामध्ये रेट काय दिला ते सगळं समजवतो. ह्यांनी जो रेट काढला तो तुम्हाला आता 147 स्क्वेअर मीटर म्हणजे 147 रुपये स्क्वेअर मीटरनी तुम्हाला हा रेट काढलेला आहे, म्हणजे 14,000 रुपये गुंठा फक्त. आणि मग त्याचे त्यांनी त्याच्यामध्ये 4 पट केलेले आहेत त्याच्यामध्ये. आता मी मध्यंतरी मला धुमाळ साहेबांनी जे पत्र पाठवलं होतं की त्यांनी लोकांना हे सांगितलं होतं की तुम्ही आमच्यावर संमत्या केल्या तर आम्ही तुम्हाला 1.5 कोटी मध्ये रेट देऊ त्याच्यामध्ये. आता हा 2.5 कोटीचा जो रेट आहे त्याच्यामध्ये बेस रेट तुम्ही बघितला गेला तर त्याच्यामध्ये बेस रेट हा फक्त 52,000 रुपये आहे त्याच्यामधला. आपल्याला काय बघायचं असतं आणि आपण कशावरती लढायचं आहे हे पण आपण समजून घेणं खूप अत्यंत इम्पॉर्टंट आहे की आपण बेस रेट ज्याला आम्ही म्हणतो की जसं 14,000 रुपये इथं काढला आणि संमतीमध्ये 52,000 रुपये काढला त्यांनी, ह्याच्यावरती आपल्याला लढायचंय. आम्ही जेव्हा ह्याच्यामध्ये सर्च घेतला आणि आम्ही स्वतः चेक केलं की इथं आपण काय रेट पर्यंत जाऊ शकतो तर आम्हाला इथं खरेदी खत 1700 पर्यंत मिळालेली आहे त्याच्यामध्ये की आपली उडी 1,000 ते 1700च्या मध्ये मिळायला काहीच हरकत नाहीये. म्हणजे काय तुम्ही ह्याच्यामध्ये 4 पट केलं तर तुम्हाला 5 कोटी हेक्टरी रेट मिळाला काही हरकत नाही, जो ते संमतीने सुद्धा जे तुम्हाला ते 2.5 कोटी पर्यंत देत आहे त्याच्यामध्ये. हा फरक समजून घ्या त्याच्यामधला.
लोकांना काय होतं की लोकांना ती 2.5 कोटीची अमाऊंट दिसताना खूप मोठी दिसते आणि मग लोक म्हणतात अरे वा 2.5 कोटी मिळणार आम्हाला खूप झालं. तसं नाहीये. तुम्ही ऍक्च्युली खरं ह्याच्यामध्ये 5 कोटी पर्यंत जाऊ शकताय तिथं. आणि आता ह्यांची जी निवाडे झाले आहेत त्या लोकांना तर मी 5 कोटी पर्यंत देणार आहेच आहे काही झालं तरी. पण मग ह्याच्यामध्ये आपल्याला पुढे जायला म्हणजे काय करायला पाहिजे की आता जो निवाडा झालाय त्याचे तर पैसे आपल्याला स्वीकारायचे आहेतच आहेत. असं नाही की आपण दावे केले म्हणून पैसे स्वीकारू शकत नाही, हे चुकीचं आहे. तुम्हाला लोकांना दावे करून ही पैसे स्वीकारायचे आहेत. त्याच्यामध्ये आपल्याला पहिली गोष्ट म्हणजे मुदत आहे दावे करायला. दावे हे आपले वेळेत होणं इम्पॉर्टंट आहे. मुदतीच्या बाहेर तुम्ही गेलात तर त्या दाव्यांना काही व्हॅल्यू राहणार नाही, दावे रिजेक्ट होतील आपले. घाईघाईमध्ये ह्या सगळ्या मिटिंगा घेण्याचं कारण एवढंच आहे की सगळ्या लोकांना समजणं की मुदतीत दावे दाखल करणं हे खूप अत्यंत आवश्यक आहे. तुम्हाला पैसे वाढून कसे मिळायचे ह्याची लढाई मी करणार आहे, पण जोपर्यंत तुम्ही पुढे येऊन तयार होत नाही दावे करायला त्याच्यामध्ये आपण पुढे जाऊ शकणार नाही. निवाडा तुमचा झालेला आहे, दावे करणं अत्यंत आवश्यक आहे आणि मुदतीत करणं त्याहून आवश्यक आहे. आता झालेलं त्याच्यामध्ये पहिली स्टेप हायकोर्ट मधली आपण जिंकलोय. आता दुसरा जो आहे आपल्याला की बाबा की आपल्याला पैसे वाढून पाहिजे हे आपण करणं अत्यंत आवश्यक आहे. त्याच्यामध्ये आता जो रेट दिला आहे त्याच्या खूप पटीने आपल्याला पैसे वाढून मिळतील त्याच्यामध्ये मलाही खूप खात्री आहे. कारण मी तोपर्यंत पुरावे बघत नाही तोपर्यंत मी कधीच तुम्हाला कुठल्याही गोष्टीमध्ये काही आश्वासन देणार नाही. पण मी जे पुरावे पाहिलेले आहेत ह्याच्यामध्ये रेट आपल्याला खरंच खूप चांगला मिळू शकतो. तुम्ही ह्याच्यामध्ये दावे पहिले करा आणि तुम्हाला पैसेही उचलायचे. त्याच्यामध्ये आपण पुढच्या 1-2 आठवड्यातच दावे सगळे दाखल करून घेऊ आणि तुम्ही लगेच पैशांसाठी ऍप्लिकेशन करा. ते तुम्हाला पैसेही देतील. त्याच्यामध्ये जे काय आता निवाडे झालेले आहेत 100-1 लोकांचे त्याच्यामध्ये तो असं नाही की बाबा तुम्ही दावे केले म्हणून तुम्हाला हे पैसे मिळणार नाहीत, असं नाही अजिबात. तुम्हाला पहिले पैसेही मिळणार आहेत त्याच्यामध्ये. कारण कायद्यामध्ये तरतूदच तशी दिलेली आहे की बाबा की तुम्ही दावेही करू शकता आणि त्याच्यामध्ये पैसेही एकत्र घेऊ शकता. ह्या दोन्ही गोष्टींसाठी आपल्याला तरतूद दिल्यामुळे हे आपलं करणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये माझं काय म्हणणं आहे की काही मला समजलं की चुकीच्या गोष्टी पसरवल्या जातात. माहिती तोपर्यंत मी तुम्हाला एखादी गोष्ट सांगत नाही की बाबा की ही गोष्ट बरोबर आहे किंवा चुकीची आहे, कुठल्याही गोष्टीवरती विश्वास ठेवू नका. कारण बऱ्याच चुकीच्या गोष्टीही पसरवल्या जातात त्याच्यामध्ये. आता तुम्हाला सांगतो जेव्हा आम्ही पहिला हा याचिका चालवली हायकोर्टात तेव्हा सुद्धा आम्हाला खूप त्रास दिला गेला हायकोर्टामध्ये सुद्धा. त्याच्यामध्ये एक दुसरा वकील आला तिथं त्याच्यामध्ये सोमन नावाचा त्यांचा वकील होता कोणतरी आणि त्यांचं पिटिशनरचं नाव आठवत नाही, याचिका ज्यांनी दाखल केली नाव मला आठवत नाही कोण होतं. तर त्यांच्या मार्फत तो वकील आला तिथं आणि तो म्हणायला लागला आम्हाला निवाडे करून नका देऊ. कोर्टाला सांगितलं निवाडे नका करू, आम्हाला ह्याच्यामध्ये संमत्याच करायच्या आहेत, फक्त लोकांना निवाडे होऊन द्यायचे नाहीयेत. ह्याच्यामध्ये आमच्या मागे 2-3 हजार लोक आहेत. हे असे सगळे खोटे स्टेटमेंट सगळे कोर्टासमोर ठेवले गेले त्याच्यामध्ये. आणि त्या माणसाचा आपल्या केसशी काही संबंध नाहीये. पहिली गोष्ट म्हणजे ती याचिका मी जेव्हा पाहिली त्या याचिकामध्ये जे काय लिहिलंय ते खूप वेगळं लिहिलंय सगळं. त्या याचिकामध्ये आणि आपल्या याचिकामध्ये खूप मोठा फरक आहे. आपण कायद्याला धरून व्यवस्थित याचिका केली आहे, त्यांची याचिका खूप वेगळ्या पद्धतीची होती. त्याच्यामुळे उलट कोर्टानंतर चिडलं. कोर्टाने त्याला विचारलं अरे तुझी याचिका जर वेगळी आहे तू ह्यांच्याबरोबर का म्हटलास की ह्यांच्याबरोबर याचिका चालवायची आहे. उलट कोर्टाने त्याला छापलं त्याच्यामध्ये. पण कोर्टामध्ये हा खेळ झाला हे तुम्हाला सांगणं इम्पॉर्टंट आहे. त्याच्यामुळे तोपर्यंत ह्या चुकीच्या गोष्टी काही ज्या होत आहेत आणि का होत आहेत त्या मला अजून माहित नाहीये. कारण आपण जेव्हा लोकांसाठी लढतोय सगळ्यांसाठी आणि पैसे वाढून देण्यासाठी लढतो, ह्या गोष्टी अजिबात व्हायलाच नको पाहिजे होत्या आणि कोर्टामध्ये हा खेळ व्हायलाच नको पाहिजे. ठीक आहे, आपसातली तुमची जी काय भांडणं आहेत ती तुम्ही तिथल्या तिथं मिटवणं इम्पॉर्टंट आहे, पण तेच मुद्दाम कोर्टात घेऊन येणं आणि लोकांची दिशाभूल करून कधी चुकीचं हे करणं ही गोष्ट बरोबर नाही. त्याच्यामध्ये परत ते सांगतो की आपण MIDC होती त्याच्या विरुद्ध कुठल्याही प्रकारचं काही केलेलं नाहीये. आपण फक्त म्हणणं आहे की आपल्याला जो काय मोबदला तुम्ही देणार आहात तो आम्हाला योग्य मिळावा.
ह्याच्यावरतीच आपली ही सगळी लढाई आहे. त्याच्यामध्ये आता आम्ही आज पण दाव्यांसाठी आमचे लोक आहेत, दावे करून घ्या, कारण दावे आम्हाला तयार करून मुदतीत दाखल करायला आम्हालाही वेळ लागतो. गोष्टींमध्ये वेळ जाऊन देऊ नका. एकदा वेळ हातातनं गेला की ती वेळ परत येत नाही. आपण पहिल्या ह्याच्यामध्ये जिंकलेलो आहोत, कारण आपण निवाडा करून घेतलाय त्यांच्याकडनं. दुसरी आता पायरी आपल्यासाठी म्हणजे दावे दाखल करणं, आणि मग तिसरी पायरी आपल्यासाठी म्हणजे चांगले अजून पैसे वाढून घेणं. आणि दुसऱ्या पायरीमध्ये तुम्हाला जे पैसे यांनी ठरवलेले आहेत ते तर तुम्हाला असे मिळणारच आहेत. त्याच्यामध्ये ऍप्लिकेशन करा, ते तुम्हाला पैसे तेही सोडतील तुमचे. आता तुमचे काही दुसरे प्रश्न असतील तर आपण घेऊ. आवाज माईक जवळ घ्या. माईक जवळ. हॅलो, जवळ घ्या ना बोला. जवळ घ्या माईक. सर्वे नंबरमध्ये क्षेत्र कमी दाखवलं, त्या क्षेत्राबद्दल विचारायचं आहे. क्षेत्र जमिनीचं क्षेत्र आहे 61 गुंठे, 69 गुंठे आहे. ते 61 गुंठे आहे सातबाऱ्यावर. त्याचे काय त्याचं होईल काय? क्षेत्र कमी दाखवले हो. सातबाऱ्यावरती ना? हां, सातबारा. जो रोडसाठी क्षेत्र असेल तेवढंच दाखवणार. हां, नाही तेवढंच नाही, पण ते 69 गुंठे आहे ते त्यातून जाणार आहे. हां, त्याच्यातून किती गुंठे जातील? 16.5 गुंठे. 16.5 गुंठे. बरोबर आहे. जो क्षेत्र तुमचा आहे त्याच्यातून जेवढी जाते ती बाजूला दाखवली जाते. हां. एवढे क्षेत्र तुझे गुंठे रोडसाठी जाते, पोचसाठी. हां, पण ते क्षेत्र सर्वे नंबरमधून कमी झालेलं आहे हो. तसं नाही नाही. ना. नाही. हां. आणि तुम्ही कागद दाखवा. हां, कागद. आपल्याला हे 30 तारखेपर्यंत मायापर्यंत सगळं आलं पाहिजे. मी 30 तारखेपर्यंत दावे आपल्याला दाखल करून दाखल करायचे त्याच्यामध्ये. 30 सप्टेंबर आज आहे, आता 14 सप्टेंबर. तर तुम्ही काही झालं म्हणजे 20 तारखेपर्यंत शक्यतो सगळ्यांच्या सह्या करून किंवा 25 तारखेपर्यंत जास्तीत जास्त सह्या करून माझ्यापर्यंत पोहोचलं पाहिजे. पुण्याला पोहोचलं, कारण मी सगळी तयारी करणार आणि मग इथंच येऊन मला परत दाखल करायचे. ती एक गोष्ट काय आहे, तुमचे सगळे दावे जे आहेत ते पुण्याला चालणार आहेत. कारण जी काय हे आहे अथॉरिटी आहे, जी प्राधिकरण ज्याला म्हणतो आपण, जी चालवणार आहे ती पुण्याला बसते. तो दावे तुमचे सगळे हे पुण्याला चालणार आहेत नंतर. दुसरी एक गोष्ट म्हणजे आता मी तुम्हाला सांगते, आपल्या पिटिशन मध्ये फक्त 26 लोक होती, पण निवाड्यामध्ये येताना 100 लोक आलेली आहेत निवाड्यामध्ये. तर याचिकेमध्ये तुमचं नाव नाहीये म्हणून तुम्ही दावे करू शकत नाही, हा प्रकार नाहीये. निवाड्यामध्ये तुमचं एकदा नाव आलं असेल की तुम्ही सगळे लोक दावे करू शकता त्याच्यामध्ये. समजा तुमची घरं असतील किंवा झाडं असतील, ओके, जे काय, किंवा विहीर असेल तुमची, बोरवेल असेल तुमची, जे काय तुमचं बाधित होत आहे त्याच्यामध्ये आताच्या निवाड्यामध्ये, त्याची सगळी कल्पना आम्हाला तुम्ही दावे दाखल करताना द्या. आम्ही ते सगळं दाव्यांमध्ये घेऊ तुमचं. सो असं नाहीये की निवाड्यामध्ये आलं नाही म्हणून मी ते घेऊ शकत नाही. एकदा जमीन तुमची निवाड्यात आली की त्या जमिनीमध्ये जे काही आहे, म्हणजे तुमचं बांधकाम असेल, झाडं असतील, तुमची बोरवेल, वेल, सगळं आपण त्याच्यामध्ये दावे करू शकतो. तर फक्त माहिती देताना फक्त व्यवस्थित द्या त्या सगळ्या गोष्टी. हा 31 आहे आणि हा आहे ना शेवटी. नाही पण आता शाहबाजूने तेवढं रस्ते मोठे रस्ता गेला ना, जी पाठी शिल्लक जी जमीन आहे एका बाजूने गेला असेल किंवा मधीकडून साईडला राहिला असेल, त्या क्षेत्रासाठी पुढा पडेल जमिनीचं. ते आम्हाला पण सांगते. हे ऐका आता, जो टोच रस्त्यासाठी जमीन जाते आपण त्याच्यावर प्रतिदावे पहिले केलेले आहेत. इतर भूसंबंधाची आपली केस पेंडिंगच आहे अद्याप. पहिले शासनाला आपण रस्तेच अडवण्याचा प्रयत्न करलाय, तुमच्या लक्षात आलं का? रस्तेच आपण अडवतोय म्हणून त्यांच्यावर प्रतिदावे करत नाही. आपला जो भाव पाहिजे, तुम्हाला तुमच्या मनात जो भाव आहे त्याच्या दुप्पट
तुम्हाला भाव मिळणार आहे. त्याच्यासाठी आज वकील साहेब आपले खास मीटिंग लावलेली आहे. प्रति दाव्याने तुम्हाला आज 2.5 कोटीचा होता तर 5 कोटी पर्यंत, म्हणजे 1 रुपया 47 पैसे स्क्वेअर फूट दिलाय तो आपण 1,000 रुपयापर्यंत मागणार आहोत. बरोबर ना सर? हे तुम्ही लक्षात घ्या. ते इतर भूसमाजाला पहिले त्यांनी पोच रस्त्यासाठी बघितलंय. आणि एक लक्षात घ्या, शासनाला एक सार्वजनिक कामासाठी ते रस्ता कुठूनही नेऊ शकतात. आपण आता तिथे बसलो, त्यांनी ठरवलं इथूनच रस्ता न्यायचा, ते नेऊ शकतात. त्याला न्याय फक्त आपल्या कोर्टातच मिळू शकतो त्यांच्या विरोधात. हे लक्षात घ्या. भांडून विंडून आपल्याला काही मिळणार नाही. आज तुम्हाला सांगतो, जे आता प्रांत साहेब आहेत, आपली लोक काही संमती द्यायला गेली होती, शाबाची मंडळी गेली होती, त्यांना ते लिहिलेलं वाचलं, त्यांच्या लक्षात आले. मग त्या लोकांनी ऍक्शन घेतली की आम्हाला भूखंड देणार का नाही म्हटलं त्यांनी. प्रांत साहेब सांगितलं नाही. दुसरा त्यांनी वाद असा टाकला की एक वाद असा टाकला की तुम्हाला कोर्टात जाताना त्याच्यावर तुम्ही सही करा. म्हणजे शासन किती फसवतोय हे तुम्ही बघा. आपण जातो संमती द्यायला, आपण कागदपत्र वाचत नाही, सही करतो, पैसे घेतो आणि येतो. तर तसं नाही. काही गोष्टी समजून घ्या. तोंडीला काही डिमांड नाही. तुम्ही किती तोंडी त्यांनी सांगितलं उद्या त्याची बदली होईल, प्रांताची तो निघून जाईल, तुम्हाला न्याय कोण देणार? पुन्हा त्याच्यासाठी आपल्याला संघर्ष करावा लागेल. म्हणून आपण आत्ताच त्या शासनाचे आपण दाबण्याचा प्रयत्न केलाय. त्यांनी जर रोड नेले कंपनीला तर तुमची ही जमीन कशासाठी खरेदी करतील? त्यांना रस्ता मिळाला, त्यांच्या कामापुरता त्यांना रस्ता मिळाला. हे भूसंपादन तसंच राहील. म्हणून आपल्या वकील साहेबांनी सांगितलंय कराल तर पूर्ण भूसंपादन करा, नाही तर आमचे जे मारलेले शिक्के आहेत 7/12 ते काढून टाका. ह्याच्यासाठी आपले प्रयत्न जास्त आहेत. हे लक्षात घ्या. काही ज्या जमिनी अशा आहेत की काही कुल कायद्याच्या जमिनी आहेत, कुल लागलेल्या आहे, तर त्या संदर्भात काय होऊ शकतं? आता जे कुल जे लागलेले होते ते फॉरेन कंट्रीचे होते, नादिरशाह वारिया वगैरे, ते आता अस्तित्वातच नाहीत मुळात, आणि ते पण मयतच आहेत. पण त्यांचे काही जे अधिकार होते ते काही आमच्या अलिबाग तालुक्यातल्या मंडळीला दिले होते, परंतु ते गजेंद्र दळी म्हणून एक होते, ते सुद्धा आता वाढलेले आहेत. तर पुढे त्याचं काय होऊ शकतं? दावे त्यांच्याकडे आहेत, त्यांनी दावे करा. ते तर एकदम क्लिअर कटच आहे त्याच्यामध्ये. म्हणजे तुम्ही कुळमध्ये आहात का कुळमध्ये नाही आहात, किंवा तुम्ही मालक म्हणून आहात सातबाऱ्यावरती कुल म्हणून आहोत. हा, तर मग तुम्ही दावा कोणाकडे आहे जमिनीचा? आमच्याकडेच आहे. हा, मग तुम्ही दावा करून टाका तुमच्याकडे आहे म्हणून. झाल्यानंतर आम्ही आदेश तुम्हाला देऊ की जी पोच रस्त्याची रक्कम आली ती उचल करा म्हणून. आपले प्रतिदावे दाखल होऊ द्या की लगेच तुम्ही 1 आठवड्याने काही नाही. प्रत्येकाच्या समोर रक्कम लिहिलेली आहे की किती मिळणार आहे. तुम्हाला नोटिसा पण आलेल्या आहे, त्याच्यामध्ये रक्कम लिहिलेली आहे. आता त्या रकमेपेक्षा खाली ते रक्कम देऊ शकत नाही तुम्हाला. समजलं का? की ती रक्कम द्यायचीच आहे तुम्हाला त्याच्यामध्ये.